हरिः ओम. श्री स्वामी समर्थ. फौजदारासह बर्वे स्वामींपाशी आले आणि सुंदराबाईंना म्हणाले, आज पावे तो मातोश्रींप्रमाणे आम्ही तुम्हाला मानलं. हल्ली सरकारचा हुकूम मी बजावतोय, त्यामुळे माझा आता उपाय नाही. आपण आता स्वामींसमोर बसू नये, त्यांच्याजवळ राहू नये. सरकारची आता तुम्हाला तशी परवानगीच नाहीये. बाईला ती वाटली प्रथम थट्टा, त्यामुळे लागली की हसायला. पण फौजदारांना तिला उठवलं तिथनं आणि मग मात्र ती स्वामींना विनवायला लागली. स्वामी, अहो तुम्ही तरी सांगा ना काहीतरी या फौजदाराला. स्वामींनी तिकडे लक्षच दिलं नाही. आणि मग फौजदार शिपायांना म्हणाला, अरे बघताय काय नुसतेच, त्या बाईला ओढून बाहेर काढा. तशीही मोठ्यानं रडायला लागली, नाटकच करायला लागली रडायचं. मी आता दगडावर म्हणे डोकं फोडूनच प्राण देईन आणि असं काय काय बडबडायला लागली. पण फौजदाराने तिला जड दम दिला की जर असा आक्रोश कराल, आकांतांडव कराल तर पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवीन तुम्हाला. मग मात्र बाईचा निरुपाय झाला. आणि मग सर्व जिनसा, तेल, हरभरे, लुगडी, छाट्या, भांडी, जे जे काय सगळं गोळा केलं होतं ते सगळं जप्त करण्यात आलं. बर्फी, पेढे, खारका तर सगळे कुजून गेले, वाया गेले अक्षरशः. मग पंचांमार्फत मालाचा लिलाव केला गेला आणि जो जो काही पैसा जमला होता तो महाराजांजवळ देण्यात आला. पहा, लोभामुळे सुंदराबाईला स्वामींपासून दूर व्हावं लागलंच आणि आबरू सुद्धा गेली हो. म्हणूनच प्रत्येकाने लक्षात ठेवावं, पुण्याचं गाठोडं संपलं की मग एक क्षण सुद्धा लागत नाही हो. अहो, हिशोब सुरू होतो कर्माचा.